नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मी आहे संदेश राघोबा पाटील। माझ्या परिचयात माझं पूर्ण नाव आलंच पाहिजे, कारण आज मी जिथे आहे त्यामागे माझ्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे। हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आवाज महामुंबईचा संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद गजानन खार पाटील, पत्रकार प्रशांत विलास हिंगणे, पत्रकार जीवन पाटील भाकरवड, तसेच आमचे बंधू ॲडव्होकेट दिलीप राघोबा पाटील DR पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले। मी जे स्वतः शिकलो तीच शिकवण पुढे देणार आहे की इंट्रोडक्शन नेहमी पूर्ण नावानेच द्यावं, कारण त्यात वडिलांचा मान सामावलेला असतो, असे श्री संदेश पाटील सर यांनी सांगितले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, सहतृप्ती भुईर, अलिबाग। इंट्रोडक्शन देतो बघा, फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन। आता एखादा विद्यार्थी जर आपल्याला म्हणाला की माझं नाव फॉर एक्झाम्पल घेतलं सुबोध पाटील, अरे सुबोध पाटील का? तुझ्या वडिलांनी कुठे टाकलंस तू? सुबोध सखाराम पाटील असं तुझ्या वडिलांचं नाव यायलाच पाहिजे ना, कारण त्या वडिलांनी तुम्हाला इथपर्यंत आणले, मग तुम्ही वडिलांना विसरलेत का? म्हणून कुठल्याही याच्यामध्ये आपण सुद्धा पत्रकारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस आपण नाव सांगतो तेव्हा आपलं नाव पूर्ण सांगायचं, जेणेकरून आपल्याबरोबर आपल्या वडिलांचा, कोणाचा मुलगा? संदेश पाटील नाही, अगदी गुरुजींचा मुलगा, राका पाटील गुरुजींचा मुलगा, राघोबाचा मुलगा, म्हणजे आपल्या वडिलांचं ऑटोमॅटिकली नाव तिथे आपल्या पुढे यायला पाहिजे। हे महत्त्वाचं आहे। हे संस्कार आपण आपल्या मुलांना सुद्धा द्यायला पाहिजे, लक्षात घ्या। हे खऱ्या अर्थानं जर तुम्ही ह्या पद्धतीने जर गेलात तर आपल्याकडून, मी मगाशीच म्हटलं की आपल्याला लोक काय करतात,